श्री स्वामी समर्थ। नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाओ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर पहा, आजपासून ते चंपाषष्ठीपर्यंत तुम्हाला कधीही तुमच्या देवघरामध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे। ही वस्तू जर आपण या दिवसांमध्ये आपल्या देवघरामध्ये ठेवली तर आपल्या घरातील सर्व दोष, अडचणी, दारिद्र्य दूर होऊन मुलांच्या अडचणी संपतील आणि वर्षभर घरामध्ये धनसंपत्ती, पैसा कधी कमी पडणार नाही। आपल्या कुटुंबाची, घराची भरभराट होईल। तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला आजपासून ते चंपाषष्ठीपर्यंत आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे, यानंतर या वस्तूचं काय करायचं आहे, अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। तर बघा, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते मार्गशीर्ष शुक्ल षष्टीपर्यंत म्हणजे चंपाषष्ठीपर्यंत या दरम्यान खंडोबा महाराजांचे नवरात्र उत्सव साजरा केला जातो। प्रतिपदेपासून ते चंपाषष्ठीपर्यंत या 6 दिवसामध्ये खंडोबा महाराजांनी मणी आणि मल्ल या 2 असुरांशी युद्ध करून त्यांचा वध केला होता आणि म्हणूनच या दरम्यान खंडोबा नवरात्र जे आहे ती साजरी केली जाते। आणि ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे तर त्यांच्या घरामध्ये घटस्थापना सुद्धा केली जाते। तर यावर्षी खंडोबा नवरात्राची सुरुवात जी आहे ती 21 नोव्हेंबर 2025 वार शुक्रवार या दिवशी देव दीपावली आहे। तर मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा सुरुवात होत आहे। या दिवसापासून नवरात्र सुरू झालेले आहे। तर 26 नोव्हेंबरला वार बुधवार या दिवशी चंपाषष्ठी आहे। या नवरात्राची या दिवशी समाप्ती होणार आहे आणि मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे ती वस्तू आपल्याला 21 नोव्हेंबरला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी किंवा 22 नोव्हेंबरला, 23 नोव्हेंबरला किंवा 25 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही कधीही ही जी एक वस्तू मी सांगणार आहे ती तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता। जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहणार आहे तेव्हा लगेचच तुम्हाला ही वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे। जरी तुम्ही खंडोबांचं नवरात्र साजरं करत नसाल, तरी ही घट बसवत नसाल, तरीही ही वस्तू जी आहे ती तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचीच आहे। बघा, या खंडोबा नवरात्रीच्या या दिवसांमध्ये ही एक वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवायला खूप जास्त महत्त्व आहे। प्रत्येक समाजाचे आणि आपले संपूर्ण महाराष्ट्राचे, राज्याचे, जेजुरीचे श्री खंडोबा महाराज हे एकमेव सर्वांचे कुलदैवत आहेत आणि म्हणून त्यांचे कुलधर्म, कुलाचार करणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। म्हणूनच खंडोबाला प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला ही वस्तू देवघरामध्ये ठेवायची आहे। खंडोबा हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात एक महादेवांचाच एक अवतार आहे। त्यांनी राक्षसांचा वध करण्यासाठी खंडोबांचा अवतार धारण केला होता आणि म्हणून आपण ही नवरात्र उत्सव जी आहे ती साजरी करत असतो। तर पहा, आपल्याला काय करायचं आहे, एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे। ती आपण म्हणजे सुकं खोबरं, ओलं नाही, पूर्ण एक वाटी घ्यायची। त्या वाटीमध्ये तुम्हाला भंडारा भरायचा आहे। बघा, तसं तर जेजुरी ही नेहमीच पिवळी भंडाऱ्याने झालेली दिसतेच आपल्याला, पण या चंपाषष्ठीच्या काळामध्ये जेजुरीमध्ये, पालीमध्ये जिथे जिथे खंडोबांची रूपं आहेत, मंदिर आहेत, तर तिथे आपल्याला भंडारा उधळलेला दिसतो। खंडोबाला भंडारा हा खूप जास्त प्रिय आहे, म्हणून आपल्याला चांगली हळद म्हणजेच भंडारा घ्यायचा आहे आणि ती त्या खोबऱ्याच्या वाटीत भरायची। संपूर्ण वाटी हळदीने भरून घ्यायची आणि त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि यानंतर ही खोबऱ्याची वाटी जी आहे ती तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायची आहे, जेणेकरून ती हळद जी आहे ती खाली सांडणार नाही। यानंतर तुम्हाला 1 किंवा 5 बेलपत्र घ्यायची आहेत। बेलपत्र घेताना चांगली घ्या, कुठेही फाटलेली, तुटलेली, खराब झालेली घेऊ नका। ज्याला 3 किंवा 5 पानं असतील असं 1 बेलपत्र किंवा 5 बेलपत्र घ्यायची आणि ही बेलपत्र आहेत ती तुम्हाला खोबऱ्याच्या वाटीवर
हळदीवरती ठेवायचे, म्हणजेच भंडाऱ्यावरती ठेवायचं. ठेवताना गुळगुळीत जो मऊ भाग असतो बेलपत्राचा तो खालच्या बाजूला येईल असं ठेवायचं खोबऱ्यावरच्या वाटीवरती. ही खोबऱ्याची वाटी चंपाषष्ठीपर्यंत आपल्या देवघरामध्ये कुलदैवतांचा टाक असेल त्यांच्या समोर ठेवायची आहे. तो टाक जर नसेल तुमच्याकडे तर स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर ठेवली तरीही चालेल, किंवा मग इतर कोणत्या देवतांसमोर ठेवली तरीसुद्धा चालेल. आता बघा, मग आपल्या देवघरामध्ये एखाद्या ठिकाणी जागा असेल ठेवायला व्यवस्थित, तर तिथे तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी ठेवून द्यायची आहे. जर आज तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ही जी वस्तू आहे ती रात्री 12 वाजेपर्यंत ठेवायची आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही 26 तारखेपर्यंत कधीही पाहिला तर लगेचच तुम्ही ही जी वस्तू आहे ती तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता. आणि तसेच आजपासून ते चंपाषष्ठीपर्यंत दररोज आपल्या घरामध्ये संध्याकाळी एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. बघा, खंडोबांना प्रसन्न करून घेण्यासाठी कालभैरव अष्टकांची सेवा ही अतिशय उच्च कोटींची सेवा आहे. तुम्ही बघा, कोणत्याही मंदिरात नाही गेलात, घटस्थापना नसेल केली तरीसुद्धा कालभैरव अष्टकाचं पठण केलं तरी तुम्हाला त्यात संपूर्ण खंडोबा नवरात्रीचं फळ जे आहे ते प्राप्त होत असतं. कालभैरव अष्टकम ही अशी सेवा आहे की त्यामुळे आपल्या घरातील सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होत असतात. आणि जेव्हा अशी खोबऱ्याची वाटी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये चंपाषष्ठीपर्यंत भरून ठेवता तेव्हा तुमच्या घरातील सर्व दोष, अडचणी, संकट, अडथळे दूर होतात. मुलांच्या आरोग्यासंबंधित जे काही किंवा प्रगतीसंबंधित ज्या समस्या आहेत त्या दूर होतात. तर गुरुवारी आपल्या घराची कुटुंबाची आर्थिक भरभराट होत गुरुवार आहेत आणि बऱ्याच वेळा असं म्हणतात की बऱ्याच वेळेला गुरुवारी केस धुवत नाही. तुमच्या देवघरामध्ये आता बरे आहे. यानंतर तिचं तुम्हाला काय करायचं, चंपाषष्ठीला आपण जेव्हा तळी भरत असतो, तळी कशी भरतात हे सर्वांनाच माहीत आहे, कारण सर्वांच्या घरी तळी भरली जाते चंपाषष्ठीला. तर जेव्हा आपण तळी भरणार आहोत तेव्हा तळी भरण्यासाठी तो भंडारा आपण वापरायचा आहे. जी खोबऱ्याची वाटी असणार आहे ती सुद्धा तुम्हाला वापरून घ्यायची, कारण बघा तळी भरण्यासाठी ती लागते आपल्याला. 1 रुपयाचं नाणं जे आहे ते तुम्हाला तसंच ठेवायचं. जेव्हा तुम्ही जेजुरीला जाणार आहात किंवा तुमच्या जिथे कुलदैवत खंडोबा आहे तिथे जाणार आहात तर तिथे त्या दानपेटीत टाकायचं आहे. बेलपत्र तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला ही अशी एक खोबऱ्याची वाटी आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाने ठेवायची आहे. ठेवून बघा, इतके चांगले अनुभव, सकारात्मक तुम्हाला अनुभवायला मिळतील. कारण पहा, काही दिवसांचं महत्त्व जे असतं ना ते खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवरती ते परिणाम करत असतं. आणि खंडोबांचं नवरात्र म्हणजे आपण जे काही उपाय करतो ते कधीही वाया जात नाहीत. त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला जर आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग, झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि खंडोबा महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट.